बोला साहेब. नमस्कार. आज आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत कराड तालुक्यामध्ये इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकरता स्कॉलरशिप अभिरूप परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये उद्देश असा आहे, 26 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षेची एक रंगीत तालीम म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच शहरातील देखील विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप परीक्षेचा सराव व्हावा, एक रंगीत तालीम व्हावी म्हणून आपण आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत आज टिळक हायस्कूल येथे ही अभिरूप परीक्षा घेत आहोत. त्यासाठी ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातलं जे काही टॅलेंट आहे ते बाहेर काढणं हे आयकॅनचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. म्हणून आयकॅन या पद्धतीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप असेल, जवाहर नवोदय आहे, सनी स्कूल आहे, इत्यादी परीक्षांसाठी आपण कार्य करत आहोत. धन्यवाद. साधारणपणे किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि यानंतर म्हणजे पुढचं हे काय, यांचं धोरण काय परीक्षेचं? आत्ता 4थी आणि 7वीची जी आज परीक्षा ठेवलेली आहे यामध्ये साधारणपणे 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि जवळपास 350 विद्यार्थी आज या केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत. याचा पुढे भविष्यात उपयोग काय आहे? या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा भविष्यातला उपयोग असा आहे की भविष्यात मुलांना येणाऱ्या ज्या काही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत, म्हणजे 4थीचं जर उदाहरण घेतलं तर 4थीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी जवाहर नवोदयची 5वीमध्ये परीक्षा द्यायची आहे, सनी स्कूलची परीक्षा त्यांना 5वीमध्ये द्यायची आहे, मंथन आहे, BDS आहे, अशा खूप ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षांची सरावसुद्धा आपण या माध्यमातून घेत असतो आणि मुलांना या परीक्षेचा या सरावाच्या दृष्टीनं फायदा होतो. बोला साहेब.